अमरावतीच्या परतवाड्यामधल्या लैंगिक शोषण आणि व्हायरल व्हिडिओ प्रकरणी अयान अहमद आणि हुजैर खानची पोलीस कोठडी आज संपणार। मुख्य आरोपी अयानला आज अचलपूर कोर्टात हजर केलं जाणार। गेल्या 8 दिवसात एकच पीडिता तरुणी आतापर्यंत समोर आली आणि याबद्दल अधिकचे अपडेट्स घेऊयात आमचे अमरावतीचे प्रतिनिधी सुरेंद्र अकोडे यांच्याकडून। सुरेंद्र, या दोघांची आता कोठडी संपणार आहे आणि त्यामुळे आज कोर्टात नेमकं काय केलं जाईल, कारण गेल्या 8 दिवसात एकच पीडिता आता समोर आली। नक्कीच खरं तर अमरावतीच्या परतवाडा येथील असलेल्या व्हिडिओ व्हायरल प्रकरणामध्ये जो मुख्य आरोपी अयान आणि दुसरा जो त्याचा सह आरोपी आहे हुजैर खान, या दोघांची आज जी 7 दिवसाची पोलीस कोठडी होती ती संपणार आहे आणि एकंदरीत या दोघांनाही आज अचलपूरच्या न्यायालयात हजर देखील करण्यात येणार असल्याची माहिती जी आहे ते पोलिसांकडून मिळालेली आहे। एकंदरीत पोलीस आता आणखी चौकशी करण्यासाठी न्यायालयाला कोठडीत वाढ मागण्याची शक्यता या ठिकाणी दाट वर्तवल्या जाते। एकंदरीत जर बघितलं तर ज्या पद्धतीनं हा प्रकार समोर आला त्यानंतर अयानच्या समाज बांधवांनी देखील त्याच्यात बहिष्कार टाकला। त्या कारणानं आज अचलपूरच्या या न्यायालयामध्ये कडक पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आला। दुसरीकडे जर बघितलं तर 8 दिवसामध्ये केवळ एकच पीडित महिला जी आहे ते पुढे आली आहे, त्यामुळे पोलिसांपुढे एक मोठे आव्हान या ठिकाणी आहेत, कारण की या पीडित तरुणींमध्ये 8 मुली असल्याचं पोलीस तपासात पुढे आलं होतं। मात्र तक्रार देण्यासाठी केवळ एकच मुलगी जी आहे ते पुढे आलेली आहे। न्यायालयात आरोपी वकील जे आहे ते आपली बाजू मांडणार आहे आणि कशा प्रकारे ते या न्यायालयात याची रणनीती आता हे बघणं गरजेचं आहे। एकंदरीत जर बघितलं आणखी तपासासाठी पोलीस जे आहे ते कोठडी वाढ मागण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते। कल्याणी नक्कीच सुरेंद्र, त्यामुळे आज न्यायालयात नेमकं काय होतं, पोलीस कोठडी वाढवली जाते का याकडे लक्ष असणार आहे। धन्यवाद सुरेंद्र माहितीसाठी।